समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस तालुक्यातील अंकलखोप गहिनीनाथ नगर येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 31,250 रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ, 1,500 रुपये किमतीचे चांदीचे पैंजण आणि रोख रक्कम 7,500 असा सुमारे 40,250 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 ते 11:30च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी नवनाथ रावसो सौदागर वय 36 यांनी भिलवडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नवनाथ सौदागर हे आष्टा येथील आष्टा लायनर्स येथे नोकरीस आहेत. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी 7:45 वाजता ते आष्टा येथे कामावर गेले होते. त्यानंतर सकाळी 8:30च्या सुमारास त्यांच्या आई शारदा आणि पत्नी दीपाली या शेतात कामासाठी गेल्या, तर मुलेही शाळेत गेली होती. सर्व कुटुंबीय बाहेर गेल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. सकाळी 11:30च्या सुमारास मुले शाळेतून घरी आली असता घराचा दरवाजा उघडा आणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. शेजारी राहणारे उत्तम साळुंके यांची पत्नी पूनम साळुंके यांनी तातडीने फिर्यादी नवनाथ सौदागर यांना फोन करून घटनेची कल्पना दिली. सौदागर यांनी तातडीने घरी येऊन पाहिले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. परिसरामध्ये शोध घेतला असता चोरट्याचा कोणताही सुगावा लागला नाही. कुटुंबीय आपापल्या कामासाठी बाहेर गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने ही लबाडीने चोरी केली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भिलवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडबाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस फौजदार विजय गावडे हे करीत आहेत. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.